इथे क्राईम रेट खूप वाढलाय आमच्या फोडली रात्री। जय श्रीराम मित्रांनो, मी शिवम परडकर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तर नवी मुंबईला आपला वॉर्ड क्रमांक 1 आहे। आज ब्लॉग या कारणाचा आहे की थंबनेल बघून कळलं असेल तुम्हाला काय की इथे क्राईम रेट खूप वाढलाय आमच्या एरियामध्ये। तसंच गाड़ी ले क्या तो बोला बुक है आपल्या भावाची म्हणजे बाळाची माझ्या बहुतेक ब्लॉगमध्ये बघितलं असेल, गाडी फोडून त्याच्या गाडीतलं सामान केलंय चोरीला। हे बघा, ती फोडली रात्री आणि पूर्ण फुट्टा पण नाही ठेवलाय गाडीमध्ये, फक्त हे ठेवलंय, काहीच नाही ठेवलं, काहीच नाही, फुट्टा पण नाही। हे बघा, गोण्या आहेत आणि कंप्लीट केली का? पेट्रोल चोरी केली आहे। पेट्रोल आहे का डिझेल आहे रे? हे बघा, डिझेल। तोडून टाकले सगळे, बॅटरी पण काढणार होते पण बॅटरी निघली नाही, बॅटरी निघली नाही, वेल्डिंग होते म्हणून। आणि आपलं सामान दाखवून इथं पुढच्या ह्याच्यामध्ये थोडं सामान होता, आपल्या गाडीत थोडा सामान होता पुढे, मी इथूनच दाखवतो। हे बघा, इथे आतमध्ये ह्या थैलीमध्ये, कुठे गेला माझा बोट, हा यावाल्या थैलीमध्ये थोडं आपलं सामान आहे, तो तसाच राहिला। आणि आपल्या प्रभाग क्रमांक 1 आहे आपलं, तर खूप म्हणजे हे बघा झालं, ह्या काही दिवसांमध्ये आपल्या इथं खूप क्राईम वाढलं आहे। आता हे बघा, थोडा माल पुढे होता म्हणून वाचलाय। हे बघा, ऑइल बिल म्हणजे ऑइलचा डबा हा तिकडे बाजूला फेकलेला होता, त्यांना वाटलं त्याच्यामध्ये पण काय आहे। म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये हल्ली 4-5 महिन्यात एवढा क्राईम रेट वाढला आहे ना, काय सांगू। आता पोलीस पण लक्ष देत नाहीत, दखल काहीच घेत नाहीत, सकाळपासून तो फेऱ्या मारतोय। काय करायचं म्हणजे, ही गाडी बघा आपली, दाखवतोय मी गाडी। हे बघा, आपल्या इथं क्राईम असा घडतोय आणि कोण दखल नाही घेत, तर आपण कोणाकडे जायचं मला एक कळत नाही। आमच्या एरियामध्ये पण नवरात्रीमध्ये खूप मोठी लफडी झाली, तेव्हा कोणीच लक्ष नाही दिलं। बॅटरी काढून काढायचं बघू आता, पोलिसांना आपण बोलवलं, ते बोललेत येतो करून, ते येत आहेत की नाही, आल्यावर आपण बघूया। चला, झालाय पूर्ण 1 तास आम्ही वाट बघतोय, अर्धा एरियाहून याची गाडी बघून गेलाय आणि अजून पोलीसवाले आले नाही आहेत। तर आम्ही चौकीलाच आलेलो, आता बोलू का मी, व्हिडिओ चालू आहे। 1 तास होऊन गेला, यांची अशी कारवाई आहे। तुला काय बोलायचं, आमचा संतोष गोलप पाणी घेऊन आलाय तोपर्यंत, पण आम्हाला अजून पाणी नाही भेटलंय, आपलं पोलीसवाले नाही आलेत। काय नक्की बघू, चला कधी येतात त्याची वाट बघूया आणि मग थोडा। आणि पोलीस काय आले नाही, आम्ही चाललोय घरी, कारण आपली संध्याकाळी वडापावची गाडी आहे। ही अशी यांची कारवाई असते, चोर चोऱ्या करून जातो, यांचा कमिशन ठरलेला असतो, म्हणून हे लोक कारवाई करायला येत नाहीत काही। तर चला एरियात जाऊ, थोडा एरिया टाइमपास करू, काय दाखवण्यासारखं असेल तर दाखवेल। मस्त गाडी, 1 नंबर। इथं अभ्यास चालू आहे आणि मग जाऊ घरी। काय चाललंय, जसं काय माझ्यापेक्षा जास्त भांगापेक्षा भोंगा मोठा, ब्लू ड्रीपचे सर्व मॉडेल ओम सिंग, ओम यादव ना रे, हा ओम यादव। आणि आलोय शेवटी घरी, कोणी आलं नाही, कारवाई काही झाली नाही, मला काही सुद्धा नंतरचं काही माहिती नाही, कारण उन्हामध्ये तापून काळा पडला, असं ऑलरेडी काळा झालोय मी। आलो घरी, आपल्याला धंद्याची तयारी चालू आहे, धंद्यावर जायचं आपल्याला, लेट होतंय खूप। पोलीस काय आले नाही, पण आपला धंदा बंद करून चालणार नाही, कारण आपली रोजीरोटी त्याच्यावर चालली आहे सध्या तरी, माझी तरी। तर भेटू त्याच्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये, ब्लॉग बोलता येणार नाही, व्हिडिओच असेल काही, आता एक व्हिडिओ मी टाकत राहील। तर बाय बाय, टेक केअर, जय हिंद। चला भेटू पुन्हा तशा काहीतरी व्हिडिओमध्ये, टाटा।